मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण लहान मोठे सगळ्यांना आवडणारी छान अशी पावभाजी बनवणार आहोत। तर पावभाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा, फ्लावर, बटाटा, टोमॅटो, गाजर आणि बीट, वाटाणा, कांदा, शिमला, पावभाजी मसाला, कोथिंबीर, लिंबू, अद्रक आणि लसूण। हे आपल्याला एवढं साहित्य आपल्याला पावभाजीला लागणार आहे। तर सुरुवातीला आपण फक्त वाटाणा, थोडंसं गाजर, बीट, बटाटा आणि फ्लावर हे आपण वाफवून घेऊया कुकरमध्ये किंवा पातेल्यात, जसं असेल तसं आपण वाफवू शकतो। आणि त्यानंतर मग आपण कांदा चिरून घालणार आहोत, शिमला त्यावर घालायची आणि टोमॅटोची आपण प्युरी करून घेणार आहोत, जेणेकरून टोमॅटो जाड राहणार नाहीत। तर यातले मी 5-6 टोमॅटो वापरणार आहे फक्त प्युरीसाठी। तर अशा प्रकारे आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। तर सुरुवातीला मी पातेल्यात पाणी ठेवून घेते आणि टाकताना तुम्हाला दाखवते, कारण मी पातेल्यात वापरून घेणार आहे। हे बघा, मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय, त्यात मी 1 टीस्पून आता ऑइल घालणार आहे, थोडंसं तेल घालणार आहे, म्हणजे भाज्या अगदी छान शिजतात। कुकरमध्ये तर शिजतातच, पण यात आपल्याला मिक्स करायला सोपं होतं, त्यामुळे मी यात थोडंसं ऑइल घातलेलं आहे। आता त्यात मी टाकणार आहे सुरुवातीला, हे बघा, फ्लावर घालते, त्यात आपल्याला टाकायचे वाटाणा, त्यात आपण थोडंसं बीट आणि थोडंसं गाजर, म्हणजे आपण कमी प्रमाणात घालतोय। बीटाचा फक्त कलर येण्यासाठी भाजीला आपण त्यात बीट घालणार आहोत। आणि यात आपण टाकणार आहे थोडंसं लाल चमचा, 1 चमचा तिखट, म्हणजे आपल्याला भाजीला फ्लेवर खूप छान येतो। तर आपण आता यांना मी छान असे शिजवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, भाज्या अगदी छान शिजले आहेत, अगदी आता मिसमॅच केल्यामुळे पावभाजीसाठी तयार होती। तर मी आता गॅस बंद करून घेते आणि गॅस बंद करून यांना थोड्या गार होऊ देते आणि मग याला आपण पावभाजीच्या इथे चमच्याने मॅच करू। या बघा, आपल्या सगळ्या भाज्या अगदी छान शिजल्यात, त्यात पाणी वगैरे काही नाहीये, अगदी मस्त शिजल्यात। आता आपण पावभाजी मिक्सरने त्यांना मॅच केल्या, म्हणजे ते अगदीशय सहज मॅच होतील। तर मी आता हे मॅच करून घेते सगळ्या आणि मग पावभाजीला फोडणी देताना तुम्हाला दाखवते। हे बघा, मी मिक्स करून घेतलंय सगळं रवण, अगदी छान झालंय, पातळ नाही काही नाही, व्यवस्थित अगदी, आणि सर्व भाज्या आपल्या छान अशा शिजून झालेल्या आहेत। तर मी आता एक तडका देऊन देते पावभाजीचा, तर मी तुम्हाला तडका देताना दाखवते। आता आपल्याला पावभाजीला तडका द्यायचा आहे। तुम्ही कढई तापायला ठेवून घेतली, त्यात मी तेल घालणार आहे। तर तुम्ही बटर पण घालू शकतात पावभाजीला, पण मला तेल थोडं आणि थोडं बटर असं मिक्स घालणार आहे मी। तुम्ही आता थोडंसं असं तेल घालून घ्या, म्हणजे आपला कांदा फ्राय छान व्हायला पाहिजे, म्हणून मी यात थोडंसं तेल घातलेलं आहे। तर मी थोडीशी कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट केली होती बघा, एकदम थोडीशी नॉर्मल टेस्ट येण्यासाठी, तर ती मी त्यात सुरुवातीला घालून घेते। एकदम थोडंसं घालायची आहे, फक्त फ्लेवर पुरती, म्हणजे आपल्याला काही त्याचं हे नाही, फक्त फ्लेवर यायला पाहिजे। पावभाजीला लसणाची अद्रकची तशी काही जास्त गरज पडत नाही, तर आपण फ्लेवरसाठी थोडंसं घालू शकतो, म्हणजे छान लागतं। आणि यात मी घालणार आहे का कांदा, आता तेल तापलेलं आहे छान, त्यात मी आता कांदा घालून घेते। थोडा कांदा आपल्याला छान असं घालायचं आहे। आता कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला यात परतून घ्यायचं आहे। तर कांदा लाल होईपर्यंत, म्हणजे एकदम मध्यम आचेवर छान लाल असं मी भाजून घेते। तर आता मी यात थोडंसं बटर घालणार आहे, म्हणजे आपण तेल आणि बटर मिक्स करणार आहोत, तर मी थोडंसं बटर घालते, म्हणजे व्यवस्थित टेस्ट आपल्याला पावभाजीला येऊन जाईल। अगदी एवढं बटर मी यात घालते आणि आता व्यवस्थित मी आता कांदा फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते टोमॅटो टाकताना। बघा, कांदा आपला थोडासा लालसर झालेला आहे। यात आपण कापून घेतलेली शिमला मिरची घालूया। तर शिमला मिरची पण आपण छान होऊ द्यायची आहे, आणि त्यामध्ये आपण घालूया 1 अर्धा टोमॅटो। हे टोमॅटो मी कापून घेतलेलं आहे आणि जे उरलेल्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे। ही प्युरी 1-5 मिनिटांनी त्यात टाकते। तर आता सुरुवातीला आपण हे छानसं परतून घ्यायचं आहे आणि याला छानसं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं। हे बघा, आपली शिमला मिरची, टोमॅटो, कांदा झालेला आहे, त्यात आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आता, म्हणजे पावभाजीला रंग छान पण येतो आणि टेस्ट पण छान येते। तर ही टोमॅटोची प्युरी मी यात छान टाकून घेतली होता व्यवस्थित। आता यात मी मसाले घालून घेते, मसाले घालून झाकण ठेवून 1-5 मिनिट मी याला वाफ घालते आणि मग आपण उकडलेल्या भाज्या त्या टाकून घेऊ। यात मी आता मसाले घालताना सुरुवातीला घालणार आहे, हे 2 चमचे पावभाजी मसाला, 1-2 चमचे लाल तिखट,
एक लाल तिखटपणा येण्यासाठी आणि त्यात 1 चमचा धनापूड, 1 चमचा धनापूड घालते. थोडंसं चाट मसाल्यामुळे टेस्ट अगदी छान येते. आणि थोडंसं चाट मसाला आता मी त्याला छान असं मसाले झाले मध्ये घालून यावर एक 5 मिनिटं झाकण ठेवून मसाल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून देते. म्हणजे आपली पावभाजी खूप छान अशी तयार होईल. मसाले टाकलेले आता मी झाकण ठेवून देते. आपण मसाले टाकून झाकण ठेवलं होतं. आता मसाल्याला तेल सुटलेलं असेल ते तेल आणि मटण मिक्स छान सुटलेलं छान मसाला तयार होतो. आता आपण आता शिजवलेल्या भाज्या घेऊन घेऊया आणि मग आपल्या आवडीनुसार थोडं पाणी टाकू. आपली पावभाजी छानशी घट्ट व्यवस्थित आणि टेस्टला पण छानशी बनवून घेऊ. मी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत. आता मी छान अशा त्यांना त्या परतून मस्त की आपली पावभाजी होते. लवकरच झटपट तयार होते. जास्त वेळ लागत नाही. कुकरमध्ये शिजवायची गरज नाही. शिजवायचं असलं तरी तुम्ही पटकन शिजवू शकता आणि पातेल्यात पण तुम्ही छान अशी भाजी शिजवून बनवू शकता. छान असं मिक्स केली आहे. आता आपल्याला शेवटचं आपण राहिलेलं आहे फक्त कोथिंबीर आणि मीठ. तर मी यात थोडंसं कोथिंबीर घालणार आहे. थोडीशी आपण कोथिंबीर काढून घेतली होती ती घालणार आहोत. आणि यात मी घालणार आहे आपल्या चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणे मीठ घालायचे. आणि आता हे घट्ट स्ट्रेच आहे. पावभाजी खूप घट्ट आहे. त्यात आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं. म्हणजे आपली पावभाजी छानशी तयार होते. मी आता थोडंसं गरम पाणी टाकून देते. तुमच्या चवीप्रमाणे थोडंसं जसं लागेल तसं थोडं टाकून घ्यायचं. म्हणजे आपली अगदी हॉटेलसारखी टेस्टी आणि व्यवस्थित ही पावभाजी घरी तयार होते. तर मी आता इथे 2-3 वाफ काढून घेते. मग तुम्हाला दाखवते. थोडंसं यात पाणी टाकून घेतलं आणि आता मी झाकण काढून बघते. आता उरवत असेल बघा पावभाजी. पावभाजी ती हॉटेलसारखी घट्ट आणि व्यवस्थित असं झालंय बघा. आलेलं आहे तिला. तर मी आता त्यावर अजून त्याला छान अशी शिजवून घेते 1-5 मिनिटं आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला दाखवते. आता मी फक्त यावर झाकण ठेवून देते. आता याला काही करायची आपल्याला गरज नाही आहे. आपली पावभाजी तशी तयार आहे. फक्त मी आता त्यावर झाकण करून एक वाफ काढून पाणी टाकलं होतं. आपली भाजी व्यवस्थित मस्त तयार झालेली आहे. कलर पण आपण कलर वगैरे काही नाही टाकला तरी कलर छान आलेला आहे. पावभाजी आपली व्यवस्थित झाली. तर आता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बनवून घ्यायची व्यवस्थित होते. तर आपण आता एका साईडला मस्त अशी पाव करून घेऊया. मसाला पाव म्हणजे आपली पावभाजी बनवून खाण्यासाठी छान अशी मसाला पाव तयार करायची. तर त्यासाठी आपल्याला एका साईडला आपण पॅन ठेवूया. हे मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी आता घालणार बटर घातलेलं. मसाला पाव करायचे तर त्यात आपण थोडीशी 1 चमचा भाजी घालायची. पाव छान होते. हे बघा थोडीशी भाजी आपण पाव टाकून घेतले. पाव मस्त मसाला पाव तयार. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे बटर घाला. कमी जास्त बटर घालू शकते. मस्त मसाला पाव केली छानशी तयार होते. आता पावभाजी आणि पाव दोन्ही मी वाढून घेते ताटात आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा आपली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे. पाव पण आपण मसाला करून घेतली आहे. जर पावभाजी म्हटल्यावर यावर आपल्याला बटर तर कंपल्सरी लागेलच. ते छान असं वरतून आपण बटर टाकून घेऊयात. छान असं बटर ही मस्त अशी पावभाजी. आणि या पावभाजीमध्ये आपण टेस्टसाठी तर थोडासा कांदा तो कोणी मिक्स करून खातं, कोणी साईडने पण खातं. तर यात थोडंसं कांदा घेतला, थोडंसं टोमॅटो, थोडंसं
टोमॅटो आपण घ्यायचे, त्यात आपण मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं. लिंबूमुळे टेस्ट पण छान येते. असं लिंबू आणि त्यावर आपली थोडीशी कोथिंबीर. हे बघा आपली पावभाजीची छान अशी प्लेट मस्त तयार आहे. तुम्ही बीट आणि आपलं गाजर हे पण तोडी लावू शकतात, त्याच्याबरोबर खाण्यासाठी लिंबू आपल्याला लागतं. हे बघा आपल्या पावभाजी हे बघा हॉटेलसारखी अगदी टेस्टी घट्ट आणि अजिबात सगळ्या भाज्या असं मिक्स म्हणजे एकदम असं व्यवस्थित असं झालेलं, असं एकदम असं डाळसारखं वगैरे वरून आपलं शिजलेलं नाही. अगदी सुटसुटीत त्याचा प्रत्येक पदार्थाचा फ्लेवर त्यामध्ये येणार आहे. तशीच पावभाजी बनवायची आहे. हे बघा पाव पण अशी मसाला बनवून घ्यायची, मसाला पाव आणि ही पावभाजी अगदी मस्त अशी पावभाजी बनते. आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आल्यास आपण छान अशी बनवू शकतो. सगळ्यांसाठी अगदी थोड्या वेळात आणि कमीत कमी वेळेत सुंदर अशी पावभाजी तयार होते. तर अशी पावभाजी नक्की बनवा, खाऊन बघा, टेस्ट करा आणि माझी हा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.